नागपुर जिले के परिवहन विभाग की ओर से सनसनीखेज घटना सामने आई है। नागपुर से जाने वाली सभी जिलों में लग्जरी बस से अवैध परिवहन कर दोपहिया वाहन को ले जाया जा रहा है। इसके कारण यात्रियों को बहुत से कठिनाइयों का सामना करना पड़ता है और इसी ओवरलोड के कारण यह ट्रैवल्स पलटने का भी डर रहता है। पर इस अवैध बसों की भनक प्रशासन को तक नहीं है। ऐसा ही एक सनसनीखेज वाकया खुर्सापुर कांद्रे केलवल से सामने आया है। शिवसेना अध्यक्ष स्वप्नील बोरोडे ने जब निजी ट्रैवल्स की तलाशी लेने पर यह मामला उजागर हुआ है। मी स्वप्नील शंकरराव बोरोडे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष, शिवराज्य वाहतूक सेना। आपण आता खुर्सापारला आहेत। खुर्सापारला आपण आलेलो आहे या बॉर्डरवर। इथे माननीय अधिकारी साहेब आलेले आहेत दोन्ही। आपण इथे 3 बसेस पकडलेल्या आहेत। त्यामध्ये अक्षरशः आपण हे बघा, ॲक्टिवा कंपनीची TL0JM 4879 या नंबरची ॲक्टिवा सुद्धा पकडलेली आहे। हे परिवहन विभागाचं कार्यालय आहे। साहेब इथे फ्रंटवर बसतात आहे आणि इथनं अक्षरशः इथून बसेस आणि गाड्या जातात आहे। आणि साहेबनी आजपर्यंत 1 तारखेपासून आज 29 तारखेपर्यंत निम्म्या बसांवर पण सुद्धा कारवाई केलेली नाही। माझी माननीय चव्हाण साहेब, RTO प्रादेशिक परिवहन अधिकारी, आपल्या अंडरमध्ये येणाऱ्या प्रत्येक बॉर्डरवरून होणारी हे अवैध वाहतूक रोखण्याकरिता मी तुम्हाला 4 तारखेला निवेदन दिलेलं होतं। ते तुमच्या ऑफिसला प्राप्त झालं आहे। तरी सुद्धा आपल्या कसल्याही बॉर्डरवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही। आपण TC साहेब, माननीय TC साहेब, आपल्याला निवेदन आहे, इथले लागलेले फुटेज, व्हिडिओ सगळं आपण इथे ग्राही करावं आणि या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करावी अशी आपल्याला विनंती आहे। आणि यामध्ये माननीय प्रताप सरनाईक साहेब आम्हाला पूर्णतः कॉपरेट करतील व या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करतील अशी आशा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।